नमस्कार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. अशा स्वरूपाची प्रार्थना, वैश्विक प्रार्थना करणारे आपले ऋषीमुनी शांतिपाठ या संबंधी काही ऋचा ऋग्वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये, यजुर्वेदामध्ये आलेले आहेत. आणि आम्ही वैद्य लोक रुग्णांना आरोग्यप्राप्ती व्हावी, आमच्या हाताला यश मिळावं, चिकित्सा सफल व्हावी, याच्यासाठी म्हणून काही वैश्विक प्रार्थना करत असतो. फेसबुकवर एक वैद्य परीक्षित शेवडे म्हणून आहेत आणि त्यांनी एक खूप छान विचार मांडला आणि तो विचार लक्षात घेऊन त्यावरती एक आपण व्हिडिओ बनवावा म्हणून मी त्या कॉमेंटमध्ये लिहिलं होतं. आणि तसं एकंदर वैद्यांनीच का बरं, सर्वांनीच एकंदर या विश्वाप्रती कृतज्ञ राहून अनेकविध या विश्वातल्या शक्तींना आपण कृतज्ञतेने वंदन केलं पाहिजे, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले पाहिजेत आणि सर्वांप्रती कल्याण चिंतन करणारी अशी एक विचारांची शृंखला म्हणजे शांतिपाठ. याचं पठण, मनन, चिंतन असं करणं हे आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी आणि विविध प्रकारच्या एनर्जीज असतात आणि ह्या सर्व एनर्जीज समजून घेतल्या म्हणजे मग या शांतिपाठाचं महत्त्व लक्षात येईल. तर आपण पहिल्यांदा थोडी शांतिपाठाला सुरुवात करूया. काय म्हणतात, या शांतिपाठाला एक संकल्पात सिद्धी ही पहिली गोष्ट. मी नेमका हा शांतिपाठ कशासाठी म्हणतो तो संकल्प समजून घेऊ, म्हणजे त्याचा उदात्त असा विचार आपण आपल्या लक्षात आला की खूप छान वाटेल. सर्वारिष्ट शांत्यर्थम सर्वा आरोग्यावाप्त्यर्थम शांतिसूक्तानि रात्रिसूक्तानि जपे विनियोगः, असाच संकल्प आहे त्याचा. सर्व अरिष्ट शांत्यर्थम, विविध प्रकारची अरिष्ट, संकट, व्याधी स्वरूपात, विविध स्वरूपात आपल्याला त्यांना सामोरं जावं लागत असतं दैनंदिन जीवनात. तर ह्या सर्वांचं एकंदर अरिष्ट, विविध प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, या सर्वांपासून सर्वांचं रक्षण व्हावं याच्यासाठी सर्वारिष्ट शांत्यर्थम. या अरिष्टवरती केवढं मोठं खूप बोलता येईल. विविध प्रकारची संकट असतात. रस्त्यावरती आपण गाडी चालवत असताना किती धोकादायक परिस्थितीमधून, मग ते टू व्हीलरवर असो, फोर व्हीलरवर असो, नाही तर ट्रेनमध्ये असो, नाही तर विमानात असो, आपण विविध प्रकारचे अरिष्ट पाहतो. अनेक प्रकारची संकट असतात. आधी दैविक असतात, आधी भौतिक असतात. फार खोलामध्ये या संकटांच्या शिरत नाही, पण विविध प्रकारच्या अरिष्टांपासून सर्वांचं रक्षण व्हावं. किती सुंदर अशी कल्पना आहे, संकल्प आहे. सर्वारिष्ट शांत्यर्थम सर्वा आरोग्यावाप्त्यर्थम, सर्वांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं, सर्वांचा व्याधिनाश व्हावा, अशा प्रकारचा संकल्प मनामध्ये धरून या शांती सूक्तांचं पठण ऋषीमुनींनी करायला सांगितलेलं आहे. आणि त्याची सुरुवातच इतकी सुंदर आहे. आनो भद्राः कर्तवो यंत विश्वतो. काय म्हणतात ते, की या विश्वामध्ये जे काही एकंदर सकारात्मक चांगले असे विचार, चांगले यज्ञ, चांगले मंत्र म्हणजे विचार, भद्राहा जे काही कल्याणकारक असे जे विचार आहेत ते सगळे माझ्या ठिकाणी या विश्वातून एकत्र येऊत, एकवट होत. मला कुठला यज्ञ करायचा असेल, कुठलं चांगलं काम करायचं असेल, चांगलं काम हाती घ्यायचं असेल, तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी विश्वातून एकत्रित एका ठिकाणी येऊन खूप फोकसनी ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी मला शक्ती प्रदान करोत. किती सुंदर असा संकल्प आहे हा. सुरुवातच त्याची इतकी भारी आहे.
अनो भद्रा कर्तव्यंत विश्वतो दब्धासो अपरितासो उद्भिदा. आणि देवांनीही हेच केलंय. देवतांचं सख्य आपल्याला प्राप्त व्हावं. विविध प्रकारच्या देवता आहेत. प्रत्येक दिशेची, पूर्वेची इंद्र आहे, आग्नेय दिशेची अग्नी आहे, दक्षिणेची यम आहे, अशा प्रत्येक दिक्पाल आहेत. या विविध देवतांप्रती कृतज्ञता व्यक्त करून, त्यांना नमस्कार करून, वंदन करून, त्यांचा आशीर्वाद, कृपाप्रसाद प्राप्त करून घेण्यासाठीची म्हणून अशी एक ही सगळी ऋचांची शृंखला आहे. आणि हे सगळं करत असताना सुमती ऋजूयताम, स्वभावामध्ये ऋजुत्व आणि सुमती, बुद्धी पण चांगली हवी ना. चांगल्या बुद्धीनी जर समजा हे सगळं केलेलं असेल, विथ इंटिग्रिटी, प्रामाणिकपणे, चांगल्या मनानी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील, तर मग त्या लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन, हे सगळं जे काय आपण सध्या ऐकत असतो ना, ते सगळं ह्या वैदिक ऋचांमध्ये खूप ठासून ठासून भरलेलं आहे. हे विविध देवता आहेत. अर्यमणम, अश्विनौ, इंद्र, अग्नी, यम, या सर्व देवता या विश्वामध्ये आहेत. तशा आपल्या शरीरामध्ये सुद्धा ह्या देवता विविध प्रकारची कर्म करत असतात. आणि त्यांचं सगळं छान वर्णन याच्यामध्ये आहे. तान पूर्वयान विदाहुमहे वयं भगं मित्रमदिदं दक्षमश्रिधं अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती सुभगा मयस्करत. काय म्हणतात ते? तन्नो वातो मयो भुवातो भेषजम, तन्नो वातो मयो भुवातो भेषजम, तन्माता पृथ्वी तत्पिता द्यौः. या पृथ्वीला माता असं म्हटलंय आणि या वायूला भेषज असं म्हटलंय. हा जो वायू वाहतो ना, हाच खूप औषधी गुणधर्माचा आहे. निसर्गामध्ये ज्या काही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सर्व पंचमहाभूत आहेत, ही आपल्याला त्याच्यापासूनच आपण बनलेले आहोत. तर ही सर्व आपल्याला औषधी स्वरूपामध्ये आहेत. तन्नो वातो मयो भुवातो भेषजम, तन्माता पृथ्वी तत्पिता द्यौः. द्यौ म्हणजे आकाश, हा आपला पिता आहे आणि ही पृथ्वी ही आपली माता आहे. मूलाधार चक्र जे आपण ध्यानात घेतलं ध्यानाच्या वेळेला, तर मूलाधार चक्र त्याचं नियंत्रण करणारं पृथ्वी तत्व आहे. आणि आपण जेव्हा जमिनीवर बसतो तेव्हा आपण आपल्या आईच्या मांडीवर बसलेले आहोत. सकाळी उठल्यावर सुद्धा आपण समुद्र वसन देवी म्हणतो. पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्वमे, ती आपली आई आहे. देवानां भद्रा सुमति ऋजयतां, देवानां रातिनभिनो निवर्ततां, देवानां सख्यमुपसेदिमा वयं, देवान आयुः प्रतिरंतु जीवसे. तर ह्या अशा एका पुढे एक ऋचा आहेत. मी त्या ऋचा एकीकडे म्हणत म्हणत मेंदूमध्ये आठवत याच्या पुढची ऋचा कुठली, याच्या पुढची ऋचा कुठली, असं मी तुम्हाला सांगतोय. तमीशानं जगतस्तस्थुषस्पतिं धियंजिन बमवासे हो महे वयं, पूषा नो यथा विदसा मुसद्वृधे रक्षिता पायुरदब्ध स्वस्तये. ह्या सगळ्या देवतांना प्रार्थना कशासाठी? स्वस्ती, कल्याणप्रद सर्व होत. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, आम्ही कानाने सगळं चांगलं ऐकावं. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः, डोळ्यांनी चांगलं पाहू दे आम्हाला. स्थिरै अंगैः स्वष्ट्वाम स्वस्तनोभिः, आमची शरीर स्थिर असोत. स्थिरैः अंगैः, साधना करायचे, एकाग्र व्हायचे, मेडिटेशन करायचे. शरीराला स्थिरत्व असणं आवश्यक आहे, चुळबुळ नाही उपयोगाची. स्थिरै अंगैः सुष्ट्वाम स्वस्तनोभिर्व्यशेम देवहितं यदायुः. शतमिंदू शरदो अंतिदेवा, यत्रानश्चक्रा जरसं तनूनाम. जरसं तनूनाम म्हणतात 100 वर्ष जगायची कामना आहे हो, ऋषी मुनी सांगतायत. तर ही 100 वर्ष म्हणजे 100 शतंजीव शरदो वर्धमानः म्हणतात. 100 शरद ऋतू बघण्याची कामना
ऋषी मुनी करायला सांगतायत, ज्याच्या मनामध्ये अशी कामना तरी निदान आपण अशी ठेवावी. शतबिंदू शरदो अंतिदेवा यत्रानश्चक्रा यरसंतदुनाम अदित्यर्द्यौ अदित्यदंतरिक्ष मदितिर्माता सपिता सपुत्रः विश्वे देवा अदित्यः पंचजना अदितिर्जात मदितिर्जनित्वम. दिती आणि अदिती अशा 2 स्त्रिया आहेत, ऋषीपत्नी आहेत त्या. या दितीपासून जे निर्माण झाले ते दैत्य आणि अदितीपासून जे पुत्र झाले ते सगळे आदित्य म्हणजे देव. तर मूळ त्यांची निर्मिती ही दिती आणि अदितीपासून आहे. तर त्याचं एक वेदांमधलं सगळं वर्णन हे वेगळं आहे. पण काही सकारात्मक विचार चिंतन करणारी अशी एक मंडळी, चांगले सकारात्मक विचार आणि एक आपण नकारात्मक विचार, अशा 2 गोष्टींनी आपण ते समजून घेऊ की या विश्वामध्ये दोन्ही प्रकारचे ते असतात. स्वस्ति नो ममितामश्विना भगस्वस्ति देव्यदितिर्नर्मणः स्वस्ति पूषा असुरो दधातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्तये वायुम् उपब्रवामहि सोमं स्वस्ति भुवनस्य स्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तये स्वस्तयो आदित्यासो भवन्तु नः. बृहस्पती, आदित्य अशा विविध देवता आम्हाला कल्याणकारक होत, असा त्या शांतीपाठाचा सुरुवातीच्या ऋचांचा अर्थ आहे. आणि पुढे विविध देवता, शम म्हणजे आमचं कल्याण करत अशा अर्थाने शम. शन्न इंद्राग्नी, इंद्र ही देवता, अग्नी ही देवता आमचं कल्याण करत. शन्न इंद्राग्नी भवता मवोभिशन्न इंद्रा वरुण रतहव्य शमिंद्रा सोमा सुविताय शंयो शन्न इंद्रा पूषणा वाजसातौ. अशा विविध देवता. शन्नो भगशमू न शंसो अस्तु शन्नः पुरन्धिशमु शन्तुरायाः शन्न सत्यस्य सुयमस्य शंसः शन्नो अर्यमा पूर्जातो अस्तु. तर त्याचं सूक्त म्हणत राहिलं ना तर अनेक देवतांची नावं येत राहतात. अर्यमणा, अर्यमणम, भग, पूषा असे देवता आहेत. वैदिक देवता आहेत, निसर्गातल्या देवता आहेत. तर या देवता आम्हाला कल्याणप्रद होत, आमचे कल्याण करत अशी ती प्रार्थना आहे. म्हणजे यूट्यूबवर वगैरे हा शांतीपाठ कुठे छान रेकॉर्ड असेल सुंदर आवाजामध्ये तर जरूर संध्याकाळच्या वेळेमध्ये हा घरात लावा. आणि तो लावलेला असताना मी जो एक त्यातला थोडा थोडा समजून घेण्यासारखा असा अर्थ असेल तो मी तुम्हाला आत्ता विशद करतो आहे. भले त्याच्यामध्ये थोडे थोडे खंड पडत असतील, कारण मला त्या ऋचा आठवत म्हणत तुमच्यासमोर सांगावं लागतं आहे. पण त्याचा उद्देश हा कल्याणकारक विचार ऋग्वेदामध्ये किती छान सुंदर मांडलेले आहेत आणि शांतीपाठामध्ये ते आलेले आहेत ते मी तुम्हाला एक एक सांगतो आहे. त्वमग्ने अंगिरशोचिष्व देववीतमः आशंतमशंतमाभिरभिष्टभिः शांती स्वस्तिम अकुर्वता. शांती आणि स्वस्ती अशा आम्हाला या देवता प्राप्त करून देवत. काय म्हणतात? शन्नः कनिक्रद देव पर्जन्यो अभिवर्षतु. ह्या देवता पर्जन्याचा वर्षाव करोत. आम्हाला कृषी अन्न धान्य सगळं प्राप्त व्हावं याच्यासाठी पर्जन्य हा आम्हाला अनुकूल असो. शन्नः पर्वता ध्रुवयो भवन्तु शन्नः सिंधव शमुशन्त्वापाः. पर्वतरांगा विविध प्रकारचे. आता तर आपण विविध बातम्यांमध्ये ऐकतो कुठल्या पर्वतावरती काय कसं ढासळलं आणि किती घरं आणि किती हॉटेल्स आणि किती काय काय सगळी ढासळून गेली, पडून गेली आणि त्याच्यामध्ये किती लोकांचे मृत्यू झाले. तर हे पर्वत आमचं रक्षण करोत, कल्याण करोत, कुठला दगड असळून खाली येऊ नये आणि जीव जाऊ नये इतक्या माफक अपेक्षा. पण त्या सर्व पर्वतांना सुद्धा तिथे प्रार्थना केलेली आहे की आमचं कल्याण करा, पण तुम्ही स्थिर राहा.
शन्न सिंधव शमुषन्त्वापाः. सिंधू म्हणजे सागर. सागर सुद्धा आम्हाला कल्याणकारक हो. सुनामी आली की कळतं आपल्याला सागराचं रौद्र रूप किती असतं आणि किती कसं नुकसान होतं ते. ह्या निसर्गातल्याच ज्या जमीन, पाणी, नदी, नाले, पर्वत ह्या सर्वांकडून आपल्याला सहकार्य प्राप्त हो असे चांगले विचार ह्या शांतीपाठामध्ये आहेत. शन्नो रुद्रो रुद्रेभिर्जलाश शन्नस्त्वष्टाग्नाभिर्ह शृणोतु शन्नः सोमो भवतु ब्रह्मो शन्नः शन्नो ग्रावाण शमुषन्तु यज्ञाः शन्नस्वरूणाम् उतयो भवन्तु शन्नः प्रस्वाश्यं वस्तु वेदीः शन्नः सूर्य ऊर्चक्षा उदयतु शन्नश्चतस्रः प्रदिशो भवन्तु. असे विविध देवतांचे प्रार्थना आहे. पुढे ज्या देवतांकडून त्यांना वंदन करून त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करून घेतले की रात्रीचं छान वर्णन आहे. रात्री व्याख्यता यती पुरुत्रा देव्याक्षभिः विश्वा अधिश्रेयोधिता ऊर्वप्रा अमर्त्या निवतो देव्यूद्वताः ज्योतिषा बाधते तमाः निरश्वसारमश्कृतोषसं देव्या यती अपे दुहासते तमाः सानो अद्यस्यावयन्यते यामं न भिक्ष्महि वृक्षे नमोऽसते मयाः इति. असं बरंच मोठं मोठं आहे. अरात्रि पार्थिवमर्जः पितरः प्रायुधामभिः दिवसुदांसी बृहती वितिष्ठसो आतवेशं वर्तते तमाः. या रात्रीचं खूप छान वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये पुढे पुढे ज्या ऋचा आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यासारखं खूप काही आहे. मला त्यामध्येच व्हिडिओ पॉज करून तुम्हाला ते सांगायला लागणार आहे. 1 मिनिट आपण थांबू. रात्रीं प्रपद्ये जननीं सर्वभूतनिवेशनीं. या रात्रीची प्रार्थना अशी आहे की त्याला जसं मूल आईच्या कुशीमध्ये गेल्यानंतर खूप सेफली छान झोपतं. सो रात्रीं प्रपद्ये जननीं सर्वभूतनिवेशनीं भद्रां भगवतीं कृष्णां विश्वस्य जगतो निशाम. या विश्वाच्या ठाई ही जी रात्र आहे ती सर्वांना सुखकारक कल्याणकारक अशी हो. आणि निद्रेचं तर आयुर्वेदामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आणि त्या निद्रा चांगली येण्यासाठी ह्या रात्रीची गरज आहे. आता तर खूप उजेडामध्ये प्रखर उजेडामध्ये लोक अखंड मोबाईल बघत असतात आणि काय काय चालू असतं. लोकांना झोपच येत नाही. रात्र झाली हे जर कळलंच नाही आपल्या मेंदूला तर मग झोप कशी येणार छान. सर्वभूत निवेशनीं भद्रां भगवतीं कृष्णां विश्वस्य जगतो निशाम संवेशिनीं संयमिनीं ग्रहनक्षत्रमालिनीं प्रपन्नोहम शिवां रात्रीं मी शरण आलोय तुला. अशा अर्थाने त्या रात्रीला शरण जायचंय. भगवती म्हटलंय तिला. प्रपन्नोहम शिवां रात्रीं भद्रे पारमशिमहि भद्रे पारमशिमह्यो नमः स्तौष्यामि प्रयत देवीं शरण्यां बहुर रचप. काय म्हणतात ते. दुर्गेषु विषमे घोरे संग्रामे रिपुसंकटे. दुर्ग मोठमोठाले किल्ल्यावरती होणारे युद्ध वगैरे सुद्धा असतील किंवा काय तिच्यावर पहारा द्यायचा असेल. दुर्गेषु विषमे घोरे संग्रामे रिपुसंकटे. संकटामध्ये शत्रूचं आक्रमण झालेलं आहे अशा सुद्धा स्थितीमध्ये दुर्गेषु विषमे घोरे संग्रामे रिपुसंकटे अग्निचोर निपातेषु. अग्नीपासून भय असतं, चोरांपासून भय असतं. अग्निचोर निपातेषु दुष्टग्रह निवारणे दुष्टग्रहादी बाधा यांच्या सर्वांपासून हे रात्री हे दुर्गा देवते हे भगवती आमचं रक्षण कर. अशी सुंदर प्रार्थना या शांतीपाठामध्ये आहे. विशंग वृष्टिमं वृणं पिशाची मिंद्र संभृण सर्वं रक्षो निबर्हया. अशी एक ऋचा आहे. विविध प्रकारच्या बाधांपासून सुद्धा आमच्या मुलाबाळांचं आमचं सर्वांचं रक्षण कर अशी देवतांकडे प्रार्थना आहे. सर्वं रक्षो निबर्हया. पिशाचादी त्याच्यावरती मी फार बोलणार नाही पण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे काहीतरी दुनिया आहे ती आपण मानली पाहिजे आणि ती समजून घेऊन त्या सर्व शक्तींप्रती सुद्धा आपण एक त्यांना
वंदन केलं पाहिजे आणि त्या सर्वांपासून रक्षण झालं पाहिजे, यासाठी म्हणून ती ऋचा आहे. सर्वम रक्षो निबर्हया. काय प्रार्थना आहे हो देवतांकडे? विपुलम धनम, विपुल असं धन प्राप्त हो. विपुलम धनम बहु आकाशम चरत जातवेदः कामाजामांच रक्षपुत्रांश्च चरणमभूत्तवा. आमच्या मुलाबाळांचं, परिवाराचं, सर्वांचं रक्षण कर. विपुल धनधान्यादी प्राप्त आम्हाला झालं पाहिजे. त्याच्यासाठी काम करण्याची ऊर्जा, बल, तेज, ओज हे सर्व आम्हाला दे, अशी या देवतांकडे शांतीपाठामध्ये प्रार्थना आहे. ते काय म्हणतात? शत्रव निधनयांतु जयत्वम ब्रह्मतेजसा. शत्रू त्याला नष्ट करण्याची ताकद आम्हाला दे, युद्धामध्ये पराक्रम गाजवण्याची ताकद दे. आणि जयत्वम ब्रह्मतेजसा, नुसती शरीराची ताकद पुरेशी नाही, तर ब्रह्मतेज म्हणजे डोकं लावून स्ट्रॅटेजीज, विविध प्रकारच्या सगळ्या लावण्याची ताकद आम्हाला ती बुद्धी दे, असं ह्या देवतांकडे प्रार्थना करतायत ऋषी. का? सर्व बाजूंनी रक्षण करायचं आहे, नुसतेच मंत्र म्हणायचे नाही आहेत. मंत्र म्हणजे विचार, विविध प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आम्हाला सुचू देत, असं ऋषीमुनी याच्यामध्ये ऋचांमध्ये सांगतायत. आणि त्यामध्ये काय सांगतात? अग्निम प्रत्यक्ष दैवतम. साक्षात अग्नी हा समोर जो आहे ना, ही प्रत्यक्ष देवता आहे. त्या अग्नीला शरण जा, बाह्य अग्नीला शरण जा आणि आभ्यंतर अग्नीलाही शरण जा. अग्निम प्रत्यक्ष दैवतम वरुणं च वशाम्यग्रे मम पुत्रांश्च रक्षतु, मम पुत्रांश्च रक्षतु नमः. या सगळ्या अग्नी, वरुण या सर्वांना मी वंदन करतो. हे सर्व देवता माझ्या मुलाबाळांचं, माझ्या परिवाराचं, सर्वांचं रक्षण करोत, असं ही प्रार्थना सांगते शांतीपाठामधली. आणि ते काय म्हणतात? दुःखितांश्च प्रजांश्चैव. जे दुःखी लोक आहेत, गांजलेले आहेत, पिचलेले आहेत, दुःखितांश्च प्रजांश्चैव प्रजांश्च पशुपालया. प्राणी असतील, मनुष्य असतील, ह्या सर्वांचं भलं कर, त्यांचं दुःख दूर कर, असं ते ऋषीमुनी या देवतांची प्रार्थना करतायत. की दुःखितांश्च प्रजांश्चैव प्रजांश्च पशुपालया यावदादित्यस्तपती. जिथपर्यंत सूर्य हा तप्त आहे, पृथ्वीला ऊर्जा देतो आहे, यावदादित्यस्तपती यावद भ्राजते चंद्रमा. जिथपर्यंत हा चंद्र शीतलता ह्या पृथ्वीला देतो आहे सृष्टीमध्ये, यावदादित्यस्तपती यावद भ्राजते चंद्रमा यावद वायु प्लवायती. जिथपर्यंत वारा वाहतो आहे, यावद वायु प्लवायती तावत जीव जया जय, तावत जीव जया जयो नमः. जय प्राप्त करून दे, आम्हाला सर्वांना ऊर्जा दे, ही सृष्टीचं सुद्धा तू रक्षण कर. पुढची ऋचा काय सुंदर आहे हो. येन केन प्रकारेण को विना मनुजीवती. कसं विविध प्रकारेने प्रत्येक व्यक्ती आपला आपला चरितार्थ आणि सगळं चालवत असते, उदरनिर्वाह करत असते. येन केन प्रकारेण को विना मनुजीवती. पण चांगल्या माणसाचं हे कर्तव्य, परेशान उपकारार्थम. दुसऱ्या लोकांच्या उपकारार्थ जो जगतो, परेशान उपकारार्थम यत जीवती सजीवती. जो दुसऱ्यासाठी झटतो, जगतो, आपली ऊर्जा खर्च करतो, तो खऱ्या अर्थाने जगतो, असं सुंदर वचन या शांतीपाठामध्ये आहे. आणि रोज याचं मनन, चिंतन, स्मरण करून देण्यासाठी हा शांतीपाठ म्हणायचा आहे. काय सुंदर वाक्य आहे होते. परेशान उपकारार्थम यद जीवती सजीवती. पुढे नचोर भयम. चोरांपासून आम्हाला भय नको. न चोर भयम न च सर्प भयम. सर्प, विंचू इत्यादी प्राण्यांपासून आम्हाला भीती नको असू दे. न चोर भयम न च सर्प भयम न च व्याघ्र भयम. हिंस्र स्वापदांपासून सुद्धा आमचं रक्षण कर. न च मृत्यू भयम यस्या अपमृत्युर्न चो मृत्यू सर्वम लभते सर्वम जयते. कुठल्याही प्रकारचा अपमृत्यू कुणाला येऊ नये. किती सुंदर प्रार्थना आहे. नुसतं स्वतः पुरुष मागितलेलं नाही आहे या शांतीपाठामध्ये. विश्वाप्रती सर्वांचं कल्याण व्हावं अशा अर्थाने हा शांतीपाठ आहे. असा अजून बरेच पुढे विविध देवता, गणपती, देवी
आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्राचं अधिपत्य करणारी देवता, क्षेत्राधिपती, क्षेत्रपाल, आपण ज्या घरामध्ये राहतो तो वास्तोषपती, वास्तुदेवता, या सर्वांप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, यासाठीच्या म्हणून पुढे ऋचा आहेत. आणि मग नंतर स्वप्न विविध लोकांना पडत असतात. तर ह्या स्वप्नांमध्ये सुद्धा आम्हाला जी कल्याणकारक स्वप्न आहेत ती आम्हाला पडोत, आणि जी काही दुष्ट स्वप्न पडत आहेत ती आम्हाला पडू नयेत, याच्यासाठी आमचे मेंदू शाबूत ठेव. चांगले विचार आम्ही करत असू दिवसभर, तर आम्हाला रात्री चांगली स्वप्न पडतील ना. तर आम्हाला दुःस्वप्न काय असतील तर त्या दुःस्वप्नांचा नाश हो, त्या दुःस्वप्नांचं जे काही फल असेल ते नष्ट हो, आणि चांगल्या विचारांनी भरलेली अशी सुद्धा आम्हाला चांगली स्वप्न पडवत, चांगली स्वप्न बघण्यासाठी सुद्धा आम्हाला चांगले विचार, ऊर्जा, बुद्धी दे, असं ते सांगतात. यशस्करम बलवंतम प्रभुत्वम, यशप्राप्ती होणारं असं यशस्करम बलवंतम प्रभुत्वम. बल हवं, यश हवं नुसतं नाही, तर बल हवं, प्रभुत्व हवं. यशस्करम बलवंतम प्रभुत्वम तमेव राजाधिपतिर्बभूव संकीर्णनागाश्वपतिरन्नराणाम सुमंगल्यम सततं दीर्घमायुः. सगळं सुमंगल, छान आणि दीर्घायुष्याची अशी प्रार्थना करतायत ऋषीमुनी. आणि ती विश्वाकडे प्रार्थना आहे, विश्वासाठी प्रार्थना आहे, सर्व प्राणीमात्रांप्रती प्रेमातून, आपलेपणातून अशी निर्माण झालेली अशी ही प्रार्थना आहे. हे ऋषीमुनी काय सांगतात, एक आश्वासन पण देतात. जसं की एखाद्या माणसाला, रुग्णाला विंचू चावलाय आणि त्याला पहिली चिकित्सा काय आहे, तर आश्वासन, मा बिभेर न मरिष्यसी, घाबरू नकोस, तू मरणार नाहीस, मी तुला औषधांच्या, मंत्रांच्या ताकदीवर मी तुला उठवेन, बरं करेन, तुला या शूलामधून, दुखण्यामधून बाहेर काढेन, घाबरू नकोस. काय आश्वासक शब्द आहेत ते. मा बिभेर न मरिष्यसी परित्वापामि सर्वतः घनेन हन्मवृश्चिकमहं दंडे नागतम. आदित्यरथ वेगेनं, किती वेगाने बरं करेन तुला. आणि खरोखर इतके मंत्रांच्या आणि औषधींच्या मदतीने पूर्वीच्या काळी असे वृश्चिक दंशादी पासून मुक्तता ऋषीमुनी करत असत. आणि आयुर्वेदामध्ये तर विविध अध्याय आलेले आहेत, विविध औषधं आलेली आहेत. आता सरकारी अनेक त्याच्यामध्ये निर्बंध आहेत, पण पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या काही शंकाविषय पण असतात. तर त्या शंकाविषयामध्ये तर नक्कीच महत्त्वाचं असते हे अशा प्रकारचं आश्वासन. तर असं मा बिभेर न मरिष्यसी परित्वापामि सर्वदा, काय कॉन्फिडन्सने ऋषी सांगत असतील त्या व्यक्तीला. ते शांतीपाठामध्ये या ऋचा आलेल्या आहेत. त्यानंतर नवग्रहांची प्रार्थना आहे. विविध ऋचा नवग्रहांसाठी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्र्यंबकाची सुद्धा प्रार्थना आहे, मृत्यूवर मोक्षी यमामृतात. आणि मग ते म्हणतात, शतंजीव शरदो वर्धमानः, शतम हेमंतान शतम वसंतान. 100 हेमंत, 100 हेमंत, वसंत, शरद हे सर्व आम्हाला पाहायला मिळत. किती सुंदर विचार आहे. विविध ऋतूंचे सगळे सोहळे 100 वर्षापर्यंत आम्हाला पाहायला मिळत. आमचे एक वडिलांचे मामा आहेत, त्यांचं आत्ता काहीतरी 93-94 वय आहे, पण ते काय कॉन्फिडन्सने सांगतात, 100 वर्ष जगणं हा तर म्हणाले माझा जन्मसिद्ध अधिकारच आहे. तर ते आत्ताच्या काळात हे व्यक्ती सांगू शकतात. तर ऋषीमुनी काय ताकदीने सांगतात, शतंजीव शरदो वर्धमानः शतमिंद्राग्नी सविता बृहस्पतिश्चतायुषा हवेशेमग्नोर्दु आहार शंत्वा विदंत्वा पुनरागा पुनर्न. पुढे काय म्हणतात ते, तत्संयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु न स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदे एषं चतुष्पदे. नुसतं द्विपद फक्त माणसांसाठीची प्रार्थना नाहीये, चतुष्पदांसाठी म्हणजे सर्व प्राणीमात्रांसाठी कल्याण चिंतनारी
अशी ही शांतिसूक्तांची अशी ही ऋचांची मालिका आहे. आणि द्विपद चतुष्पद सर्वांचं अभिष्ट प्राप्त, सर्वांना आरोग्य प्राप्त व्हावं याच्यासाठी म्हणून या शांतीपाठाचं असं हे पठण करण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. कुणाकुणाला वंदन आहे हो. नमो ब्रह्मणे, ज्या सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव. नमो ब्रह्मणे, नमो अस्तु अग्नये, नमः पृथिव्यै. या सर्वांना नमो ब्रह्मणे, नमो अस्तु अग्नये, नमः पृथिव्यै, नमः आशिनेभ्यः सर्वांना नमस्कार. नमो वाचे, नमो वाचस्पतये, नमो विष्णवे महते करोमि. ब्रह्मा विष्णू महेश्वर सृष्टीची निर्मिती, स्थिती, लय सर्व नियंत्रण करणारे असे ब्रह्मा विष्णू महेश्वर सर्वांप्रती कृतज्ञ राहून त्यांना वंदन करून त्यांच्याप्रती त्यांच्याकडे प्रार्थना आहे. कल्याण चिंतणारी अशी मनाला ऊर्जा देणारी आणि सकारात्मक विचारांनी अशी आपल्याला भरून टाकणारी अशी ही शांती मंत्रांची ऋचांची मालिका आहे. काय म्हणतात? शांता पृथ्वी शिवम अंतरिक्षम. ही पृथ्वी ही आम्हाला कल्याण करणारी अशी हो. पृथ्वी शांता पृथ्वी शिवम अंतरिक्षम. हे अंतरिक्षसुद्धा आम्हाला कल्याणकारक कल्याणप्रद हो. शांता पृथ्वी शिवमंतरिक्षम द्यौर्नो देवी अभयन्नो असतु. शिवा दिशा, सर्व दिशासुद्धा आमच्यासाठी कल्याणकारक असोत. शिवा दिशा प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परिपांतु सर्वतः शांती शांती शांती. या निसर्गातल्या सर्व देवदेवता आमचं कल्याण करोत, आम्हाला शांती प्रदान करोत, मनाला शरीराला सर्वाला कल्याणकारक होत. शम म्हणजे कल्याण. हे एकदा समजलं की कल्याणकारक असे विचार आपल्या मनामध्ये सतत येत राहून केवळ स्वतःप्रती नाही तर विश्वाप्रतीसुद्धा कल्याण चिंतन करणारी अशी ही आपल्या ऋषींची परंपरा आहे. आणि ह्या ऋचांचं मनन पठण चिंतन हे आपल्या शांतीसूक्तांमधून आपण ते करत राहून, श्रवण करत राहून आपल्या वास्तूला, आपल्या मनाला, आपल्या परिसराला एक ऊर्जेने भारून टाकायचं आहे. आणि आपण सगळ्यात शेवटी एक हा शांती मंत्र म्हणून आपण हा व्हिडिओ संपवूया. ओम शांता पृथ्वी शिवमंतरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नो अस्तु. शिवादिशः प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः.